आम्हाला उत्तर नको आहे, अधिकार पाहिजे, अधिकार. उत्तराचा धिक्कार असो, अधिकार पाहिजे. उत्तराचा धिक्कार असो, अधिकार पाहिजे. आणि स्वाभिमान असा सर्वांना स्वीकार पाहिजे. उत्तराचा धिक्कार असो, अधिकार पाहिजे. स्वाभिमान असा सर्वांना स्वीकार पाहिजे. धर्माचा वेगळा असे हा धम्म बुद्धाचा. चमत्कार नको, येथे साक्षात्कार पाहिजे. चमत्कार नको, साक्षात्कार पाहिजे. चला बुद्धाला शरण जाऊया, चला बुद्धाला शरण जाऊया, चला धम्माला शरण जाऊया, चला संघाला शरण जाऊया, चला संघाला शरण जाऊया आणि हे जीवन पावन करूया. आणि हे जीवन पावन करूया. भीमाच्या तत्वाला जागणारा पाहिजे. आपल्या समाजात अशी लोक हवी आहेत, भीमाच्या तत्वाला जागणारा पाहिजे. नीतीने नियमाने वागणारा पाहिजे. मीपणाला आणि दुर्गुणाला त्यागणारा पाहिजे. पण उद्धार करत्या बापाचं नाव सांगणारा पाहिजे. पाहिजे. हा गायक प्रकाशनाथ पाटणकर काय बोलतो मी? परिवर्तनाचा मी, परिवर्तनाचा आवाज बहुजन समाजाचा, बहुजन समाजाचा मी आवाज
आपल्या समाजातून बरेच नेते मोठे झाले, बरेच नेते, मी नाव घेत नाही त्यांचं, नाव घेऊन मला त्यांचं त्यांना मोठं करायचं नाहीये. आज ते हरामखोर जे बाबासाहेबांच्या पुण्याईनं मोठे झाले, माझ्या समाजाच्या पुण्याईनं मोठे झाले, आज आपल्या वैऱ्यांच्या त्या मनुवादाच्या मांडीला मांडी लावून बसले आहे. त्या हरामखोरांसाठी मी कळवळ दिलं. नागनाथ म्हणजे मी गायक प्रकाशनाथ पाटणकर ह्या गाण्याचा कवी, माझ्या बापाच्या नावाचा उल्लेख असतो. नागनाथ साधो अनुयायी चार ओळी बोलतोय, लक्ष द्या माझ्याकडे. त्या हरामखोर नेत्यांसाठी बोलतो मी, नाव घेत नाही त्यांचं. अरे होता से काही तू वाघाची डरकाळी, भीमाच्या पोरा होता से काही तो वाघाची डरकाळी, पण आज शेळी पण तुझ्यातला उरला ना काही अंतर. होतास रे कसा अन झालास रे कसा, तू शोध तुझ्यातला तो हरवलाय कुठे पॅन्थर. मोठ्या हर्षोल्लासानं जल्लोषामध्ये आपल्या उद्धारकर्त्या बापाची जयंती साजरी होत आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, या जयंती सोहळ्याचे मुख्य आयोजक भुसावळ शहर आयोजक समिती, गणेश भाऊ सपकाळे, बबलू भाऊ नेटकर, वाल्मिक बिहारी आणि त्यांचं संपूर्ण सहकारी मंडळ, मित्रमंडळ यांनी अहोरात्र झटून पैका गोळा करून आपल्या उद्धारकर्त्या बापाची जयंती साजरी करीत आहे. म्हणून हात बांधून बसू नका, सेलिब्रेशन झाले पाहिजे. सेलिब्रेट करा. आपल्या उद्धारकर्त्या बापाचा
करून बसू नका माझ्या माय बाबू. एवढा जल्लोष दाखवा, कारण मी आलो पाहिलं संपूर्ण भुसावळ शहर या आयोजक समितीने निळं करून टाकलं. संपूर्ण भुसावळ शहर निळं करून टाकलं. मनोवाद्यांना लाजवून टाकलं. म्हणून हात बांधून बसू नका. पूर्ण भुसावळ शहर गाजलं पाहिजे इतका जल्लोष तुम्ही दाखवा, तेव्हाच या गाण्याचा फायदा. कारण हे गाणं माझं संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर गाजत आहे. माझ्या माया बहिणी म्हातारे नवतरुण ह्या गाण्यामध्ये धूम धडाक्यामध्ये डान्स करतात, नाचतात. आज पाहतो तुमच्या भुसावळमध्ये काय स्थिती आहे. कारण या देशामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांची पण जयंती साजरी होते, त्यांचंही कौतुक केलं जातं. पण कशी होते त्यांची जयंती? राष्ट्रपिता म्हणतात त्यांना, महात्मा गांधी. त्यांची जयंती कशी करतात लोक? 2 रुपयाचा हार महात्मा गांधीच्या फोटोला टाकला, सरकारी सुट्टी दिली, झाली जयंती. पण ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक माईचा लालासा जन्माला आला, ज्याची जयंती तब्बल 3 महिने साजरी होते. माझ्यासारखे गायक बघा, मी 9 तारखेपासून आउट ऑफ नागपूर आहे. नागपूरच्या बाहेर 9 तारखेपासून दररोज गात आहे आणि 3 तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत. त्यानंतर बुद्ध जयंतीचे कार्यक्रम आहेत. आणि इतके कार्यक्रम दुसऱ्या पुण्यात महापुरुषाच्या नावाला मिळत नाही. एकाच्या माईचा लाल ह्या पाठीवर, पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आला, ज्याची जयंती ज्या रस्त्यानं जाते रस्ते जाम, फटाके, आतिषबाजी, रैली, बँडबाजी, पुड्या, तोरणे, एकही दिसला नाही ना आजवरी मला. अरे माझे बाबासाहेब भीम जयंतीच्या दिनी, भीम जयंतीच्या दिनी, भीम जयंतीच्या दिनी. मला उत्साह दाखवला पाहिजे तुम्ही माझ्यासोबत. मला सगळ्या जनतेचा सहभाग पाहिजे, माझ्या गाण्यात सहकार्य पाहिजे. तेव्हा हे गाणं तुमच्या भुसावळमध्ये गाजेल. भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो. कसा वाजतो? अरे भीम जयंतीच्या दिनी चौघडा वाजतो. Thank you.
समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांनी रुपयाचा वर्षाव केला. वर्षाव आणि 2 लोकांनी 500-500 रुपये आणून दिले. माझी पार्टी आभारी आहे. आनंद लुटा. आपल्या उद्धारकर्त्या बापाचा जन्मदिवस साजरा करतो आपण. लक्ष द्याल माझ्या शब्दाकडे. आला दिस सोनियाचा, आला दिस सोनियाचा. 14 एप्रिलचा दिवस आमच्यासाठी. आला दिस सोनियाचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा. आला दिस सोनियाचा, बाबा भीमाच्या जन्माचा. झाले झाले दुःख नष्ट झाले, झाले दुःख नष्ट झाले. सण आला उत्सवाचा. आला दिस सोनियाचा, बाबा भीमाच्या जन्माचा, भीमाच्या जन्माचा, बाबा भीमाच्या जन्माचा. अरे वा वा. झाले दुःख नष्ट झाले, झाले दुःख नष्ट झाले. सण आला उत्सवाचा. Bye.
आधीच बोललो म्युझिक वाजवणार नाही, म्युझिक बिलकुल वाजवणार नाही, जास्तीत जास्त गाणे गाई. एप्रिलचा दिवस उगवतो मी उगवतो, माझ्या माया बहिणी पहाटे उठून आपापल्या अंगणाच्या दारामध्ये रांगोळ्या टाकतात, वस्त्यांमध्ये गुढ्या तोरणे सजवले जातात. दारा दारात रांगोळ्या, दारात रांगोळ्या, आणि तोरणे पताका, दारा दारात रांगोळ्या आणि तोरणे पताका, दारा दारात रांगोळ्या आणि तोरणे पताका. नाही धरणीवरी दुर्गा, नाही धरणीवरी दुर्गा, असा उत्सव कुणाचा. एकदम करणे काठे बोरा, म्हणजे आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची जबाबदारी असायचा. आता जवान हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते, संगे मरमर के मानिंद सभी पत्थर हो नहीं सकते. अरे ऐप ऐप कुछ तो रहेगा, सभी सुंदर हो नहीं सकते, और फिर दोबारा पैदा अम्बेडकर हो नहीं सकते. हो नहीं सकते. तालियों में वो जोश, वो उल्लास नजर नहीं आ रहा, वो उत्साह नजर नहीं आ रहा. जहां में हर कोई शेरे बहादुर हो नहीं सकते, संगे मरमर के मालिन सभी पत्थर हो नहीं सकते. अरे ऐप ऐप कुछ तो रहेगा, सभी सुंदर हो नहीं सकते, फिर दोबारा पैदा अम्बेडकर हो नहीं सकते. हमारी कौम में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते, ये हमारे समाज में कोई भी बढ़ चढ़ कर नहीं होते. ना कोई डॉक्टर होता, ना कोई प्रोफेसर होते. कसम भगवान गौतम की हम कभी के मर गए होते अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. अगर भारत में पैदा बाबा अम्बेडकर नहीं होते. एकदम नया शेर लिखा है मैंने मकासरे साहब. आयोजक समिति से भी विनती करूंगा, ऐसे शेर सुनने को मिलते नहीं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर अपने बच्चों से, अनुयायियों से कहते हैं, मेरे बच्चों, मेरे अनुयायियों, मेरे लाडलों, मेरे चाहने वालों, मैं मूर्तियों में नहीं, यानी पुतलों में, मैं, बाबा कहते हैं मेरे बच्चों, मैं मूर्तियों में नहीं,
किताबों में हूं। मैं मूर्तियों में नहीं किताबों में हूं। मुझे पूजने की नहीं पढ़ने की जरूरत है। मैं मूर्तियों में नहीं किताबों में हूं। मुझे पूजने की नहीं पढ़ने की जरूरत है। अरे लाचारी का जीना जीते हैं जो मजबूरन, उन्हें डरने की नहीं लड़ने की जरूरत है। उन्हें डरने की जरूरत है। आज सारी दुनिया एक ही बात कहती है। मेरी मां बहनों, मेरे नौजवान साथियों, सत्तारे साहब, सारी दुनिया एक ही बात कहती है। हर कोई कहता आज है। क्या कहता है सत्तारे जी? बहुत पैसा लुटाते हो ना। आज देखता हूं मैं, आज हर कोई कहता आज है। 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 क्या कहता? भारत का सरताज है। भारत का सरताज है। भारत का सरताज है। हर कोई गोवर्धन साहब, हर कोई कहता आज है। भारत का सरताज है। रखी है जिसने लाज है। रखी है जिसने लाज है। मेरा भी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि सपकाळे साहेब, सेक्रेटरी, सचिव, अध्यक्ष, कोषाध्यक्ष या सगळ्यांकडून 2000 रुपये मिळाले. पार्टी आभारी आहे. समाज सेवक रमेश मकासरेजी, आमच्या भुसावळचे नेतृत्व करणारे. लहान होतो मी, एकदम वयानं छोटा होतो तेव्हापासून पाहतो. रिपब्लिकन पक्षासाठी आपलं आयुष्य देणारे आमचे मकासरे साहेब यांनी 1000 रुपये देऊन मला पुरस्कृत केलं. पार्टी आभारी आहे. जिसने वो मेरा भी
कमी आहे. फक्त मी आपला साक्षात्कार देईल तुम्हाला. आज क्षमा करा, इतका आनंद तुम्हाला लुटायला पाहिजे म्युझिक मध्ये, कारण म्युझिक मध्ये तुम्हाला नाचायला मिळेल. इस महफिल में आज की महफिल में भुसावल शहर में अगर महात्मा गांधी के मानने वाले बैठे हैं तो बराए मेहरबानी मेरे प्रबोधन की तरफ तवज्जो देना. गांधी वालों, तुम्हारे बाप ने यानी महात्मा गांधी ने हमारे बाप से यानी बाबा साहब अम्बेडकर एक करार किया था. उस करार का नाम था पूना करार. और वो करार इसलिए हुआ था क्योंकि लंदन की गोलमेज परिषद से लड़कर मेरे बाबा ने स्वतंत्र मतदार संघ लाए थे. उस स्वतंत्र मतदार संघ में हमारे अधिकार थे, लेकिन गांधी वालों, उस पूना करार में तुम्हारे बाप ने, गांधी ने जितने भी वादे हमारे बाप से लिए, वो हर वादा हमारे बाबा साहब ने पूरा किया. लेकिन तुम्हारे बाप ने आज तक एक भी वादा पूरा नहीं किया. इसका अफसोस है हमें. अगर स्वतंत्र मतदार संघ के मुताबिक वो चुनाव होता तो जिस तख्त पर तुमने राज किया, जो दिल्ली की सत्ता पर तुम बैठे, वहां मेरा बाबा का समाज बैठा हुआ होता. तुमने गद्दारी की मेरे बाबा साहब से, और मेरे बाबा ने इसलिए करार किया क्योंकि उस उपोषण में, आमरण उपोषण में अगर गांधी जी मर जाते तो मेरे बाबा साहब के समाज का बच्चा बच्चा काट दिया जाता, बस्तियां जला दी जाती. इसलिए मेरे बाबा ने वो करार किया. वरना जिस सत्ता पे तुम बैठे वहां हम होते. गांधी वालों, गांधी वालों, गांधी वालों, गांधी वालों, गांधी वालों तुमको, गांधी वालों तुमको है सिला मिला एहसान. थोड़ा सा तो शुक्र मानो, थोड़ा सा तो शुक्र मानो, थोड़ा सा तो शुक्र मानो गांधी के जीवन. बघा तो दुसरं कळवं थोडा घाई घाई मध्ये गात आहे. माझी आज इच्छा आहे तुमच्या भुसावळ शहरात चांगले चांगले विषय मी मांडावे. नारी को ये हक नहीं था, नारी को ये हक नहीं था, नारी को ये हक नहीं था, खुद को साबित
वैदिक धर्म के मुताबिक और मनुस्मृति के मुताबिक ये नारी जाति पुरुषों के बराबर चल नहीं सकती थी। वो मनुवाद, वो मनुस्मृति, वो वैदिक धर्म इन नारी के लिए क्या कहता है? सुनो मेरी मां बहनों, बबलू नेट कर 500 रुपए मिले, पार्टी हमारी है। मेरी मां बहनों ध्यान से सुनना, ये मनुस्मृति, ये मनुवाद तुम्हारे लिए क्या कहता है? अपनी पति की सेवा करो, हाथ पांव दबाओ, रोटियां दे लो, चूल्हा चक्की करो और बच्चे पैदा करो। ये मनुस्मृति कहती है बच्चे पैदा करो, और अगर पति मर जाता है तो उसके चिता पर लेटकर खुद को सती हो जाओ। ये मनुस्मृति कहती है। मगर मेरे बाबा का संविधान क्या कहता है? अरे वो इंदिरा गांधी जिस जाति की थी, जिस धर्म की थी, उसके धर्म में विधवा नारी काले कपड़े पहनकर सर मुंडवा कर बंद कमरे में बैठती। मगर मेरे बाबा साहब के संविधान ने तुम्हारे इंदिरा गांधी को प्रधानमंत्री बनाया, प्रतिभा पाटिल को राष्ट्रपति बनाया। नारी को ये हक नहीं था, नारी को ये हक नहीं था, उनको साबित कर सके। पुरुषों के बराबर चल के, पुरुषों के बराबर चल के खुद को स्थापित कर सके। प्रधानमंत्री आज राष्ट्रपति प्रधानमंत्री आज है, संविधान की बदौलत हुई राष्ट्रपति आज है। ना रखा मोहताज है, ना रखा मोहताज है, वो मेरा भी वैसे ये गाना बहुत लंबा है और बड़ी मेहनत से लिखा मैंने ये गाना। बाबा के संविधान के मुताबिक हर 5 साल में चुनाव होता। इस साल भी चुनाव है, चुनाव है इस साल भी। लोकतंत्र के मुताबिक बाबा साहब ने सबको अधिकार दिया अपने वोट का, अपना मतदान करके अपनी सरकार चुनने का अधिकार दिया। तो आज सत्ता की कुर्सी पर नरेंद्र मोदी जी राज कर रहे हैं, कल कोई और होगा, बरोड़े ना, कल कोई और था। आते रहेंगे जाते रहेंगे, यही संविधान का दस्तूर है। सत्ता की कुर्सी पर बैठा, सत्ता की कुर्सी पर बैठा, सत्ता की कुर्सी पर बैठा, कोई भी बैठे, कोई भी सत्ता की कुर्सी पर बैठा हो, कोई भी शाम अरे सत्ता की कुर्सी पर कोई भी शाम से बैठे, कोई भी, लेकिन चलता है ये देश हमारा, चलता है ये देश हमारा, चलता है ये
बाबा के संविधान से हमारे देश में भारत का संविधान तानाशाही नहीं चलने देता। इस देश में लोकशाही है। इसके बावजूद देखिए, मेरा एक एक हर्फ, एक एक अक्षर तराजू में तोलकर सुनना। जयंती उत्सव समिति के तमाम नौजवान कार्यकर्ताओं को विनती करूंगा, कुछ शेर पढ़ने जा रहा हूं, पूरे तवज्जो देना मेरी तरफ। इस देश में तानाशाही नहीं चलती, इसके बावजूद तानाशाही चलाई जा रही है, हुक्मशाही चलाई जा रही है। अरे बाबा साहब ने संविधान के किसी भी पन्ने पर हिंदुस्तान नाम का अल्फाज नहीं लिखा। संविधान में किसी भी पन्ने पर हिंदुस्तान लिखा नहीं है। इसके बावजूद ये जातिवादी सरकार हमारे भारत देश को हिंदुस्तान के नाम से संबोधित करती है। इसलिए ये प्रकाश नाथ पाटनकर ये जातिवादी सरकार को बताना चाहती है। प्रकाश पाटनकर का ऐलान है, नरेंद्र मोदी साहब, भारत को हिंदुस्तान कहने वालों, ये तो बताओ तुम्हारा धर्म क्या? अरे कौन सा धर्म है तुम्हारा? पहले तुम अपने आप को आर्य कहते थे, आर्य। उसके बाद तुम अपने आप को वैदिक धर्म कहने लगे, वैदिक। उसके बाद ब्राह्मण कहने लगे, उसके बाद हिंदू कहने लगे, और आज ये अपने आप को सनातनी कहते हैं, सनातनी। कितनी बार धर्म बदलोगे रे तुम लोग? भारत को हिंदुस्तान कहने वालों, ये तो बताओ तुम्हारा धर्म क्या? अरे तुम्हारे देवताओं ने भी इसे महाभारत कहा, फिर तुम्हें कहने में शर्म क्या? तुम्हारे देवताओं ने भी इसे महाभारत कहा, फिर तुम्हें कहने में शर्म क्या? ये हमारा भारत देश ना हिंदू का ना इस्लाम का, ये देश ना हिंदू का ना इस्लाम का ना राम रहीम और श्याम का, इस देश का 7/12 है सम्राट अशोक के नाम का। ना हिंदू का ना इस्लाम का ना राम रहीम और श्याम का, इस देश का 7/12 है सम्राट अशोक के नाम का। फिर किसकी काशी, किसकी मथुरा? अरे किसकी काशी, किसकी मथुरा, किसके चारों धाम है? इतिहास का पन्ना पलट के देखो, सब सम्राट अशोक के नाम है। यहाँ पर जिसने ये आजाद
गंभीर विषय मांडतो ऐकून शांती ठेवा. लवकर बोल भाऊ, लवकर. एकदम गंभीर विषय आहे, बसा खाली लवकर. माझ्या माया बहिणींनो, संपूर्ण जनतेला विनंती करीन, हा गाणं रात्रभर झोपलो नाही भाऊ हे गाणं लिहिताना. कारण त्या दिवशी तुम्ही म्हणाल काय प्रकाश पाटणकर पॉलिटिकस गाणे गातो, पण ही गरज आहे, काळाची गरज आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांची जय जयकार करणारा गायक नाही, मी बाबासाहेबांची चळवळ चालवतो. माझ्या गाण्यातून मिशन चालवतो. कोणतेही गाणे गाऊन पोट भरत नाही प्रकाश पाटणकर, ही माझी विशेषता आहे. जिथं फाटलं दिसतं तिथं पाय टाकतो मी, आणि कुणाच्या बापाला भीत नाही. भीमाचा सैनिक आहे मी, बाबासाहेब. 69 वर्षाचा झालो वयानं, 69, लेकिन तुमच्या जनतेचा आशीर्वाद आहे, तथागताचा आशीर्वाद आहे. हे बघा आताही काय आवाज बोलतो माझी. भीम का नाम लेता हूं तो और जवानी आती है. रात्रभर झोपलो नाही मी हे गाणं लिहिताना, कारण तो दिवस 22 जानेवारीचा होता. आणि 22 जानेवारीला अरबो खरबो रुपये लावून मोठ्या जल्लोषानं नरेंद्र मोदींनी, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी राम मंदिराचं लोकार्पण केलं. जो विषय देश स्वतंत्र झाला तेव्हापासून पडीत पडला होता, पण मनोवाद्यांनी जी शपथ 1925 ला घेतली, RSSची संस्था स्थापन करून, त्यांना इथपर व्यक्ती यायला 100 वर्ष लागली. 100 वर्ष त्यांनी आपला मन सुद्धा, त्यांची मनोकामना पूर्ण करून दाखवली, आणि आम्ही हातावर हात धरून बसून राहिलो. हा गंभीर विषय आहे. अरे एवढ्या हर्षोल्लासाने अरबो खरबो रुपया लावून देशामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत, बेरोजगार आहेत, नोकऱ्या नाही, खायला अन्न नाही, महागाई पेटली. बाबासाहेब महात्मा फुले म्हणतात शाळेत चला, आणि हे जातीवादी सरकार म्हणते मंदिरात चला. मंदिरात चला. नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही एवढा पैसा लावून सगळ्या दुनियाला, विश्वाला लाईव्ह दाखवलं, लाईव्ह राम मंदिराचं लोकार्पण. परंतु इतिहास काय ग्वाही देतो, काय ग्वाही देतो ते कोणी गायकानं तुम्हाला सांगितलं नाही, पण प्रकाश पाटणकर सांगणार. इसवी सन 4 आणि इसवी सन 6 मध्ये चीन मधून 3 भिक्षू आले. एका भिक्षूचं नाव फायान, दुसऱ्याचे युयान आणि भियान. बुद्धकालीन अभ्यास करण्यासाठी, प्राचीन अभ्यास करण्यासाठी भारतात आले, आणि काय काय त्यांनी डोळ्यानं पाहिलं ते पुस्तकात नमूद केलं. आणि पुस्तक वाचून इंग्रजांनी, ब्रिटिशांनी सर्वप्रथम उत्खनन मथुरेला केलं. त्याचं पूर्वकालीन सम्राट अशोककालीन त्याचं नाव होतं मटोरा, जे हे लोक मथुरा म्हणतात. तिथे उत्खनन केलं, 22 स्तूप सापडले, हजारो मूर्त्या सापडल्या, बुद्ध अवशेष सापडले, आणि आताही तिथल्या संग्रहालयामध्ये ते गोळा आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यातलं संग्रहालय ग्वाही देतो, ग्वाही.
थापा मारत नाही प्रकाश पाटणकर. आणि ज्याला तुम्ही आज अयोध्या म्हणता, अयोध्या, तिथे बाबरी मस्जिद हे गोल स्तूप होत आणि राम मंदिर म्हणतात हे लोक. त्याच्या मध्यभागी हे पुस्तकात लिहिलं सायांनी इसवी सन 6 मध्ये. त्याच्या मध्यभागी जिथं त्यांनी मंदिर उभारलं त्या मध्यभागी सम्राट अशोकांनी स्तूप बांधून तथागत भगवान गौतम बुद्धाचा दात म्हणजे दंत धातू ठेवला. नरेंद्र मोदी साहेब तुमचा उल्हास वाहून हा प्रकाश राज पाटणकर जळून खाक झाला म्हणून गाणं लिहिलं काय? सनातनांनी आणि तुमच्या सनातनांनी सरिता बली, सनातनाने लढायला बली, सनातनाने लढायला बली, मनुवाद्यांनी सरिता बली, तथागताची कीर्ती. माझ्या बुद्धाची कीर्ती दाबली कोणी? अरे सनातनांनी सरिता बली, तथागताची कीर्ती. तुम्ही आताही उपसाधर, तुम्ही आताही उपसाधर, तरी बुद्धाच येईल. जातीवादी सरकार तुम्हाला सांगतो, तुम्ही आताही तुम्ही आताही तरी बुद्धाच येईल. भिक्षू संघाचा घात केला. भिक्षू संघाचा घात केला. भिक्षूचा घेऊन
घेऊन वेश उत्खनातून आताही मिळते बुद्धाचे अवशेष, ज्याला हे अयोध्या म्हणतात, जिथे ह्यांनी राम मंदिराचं लोकार्पण केलं ते मंदिर थांबा भाऊ ठेवा तिथं थांबलंय. भिक्षू संघाचा घात केला भिक्षूचा घेऊन देश, उत्खनातून आताही मिळते बुद्धाचे अवशेष. आणि जिथे तुम्ही लोकार्पण केलं मोदी साहेब, साकेत नगरी पूर्वीची साकेत आताची अयोध्या. साकेत नगरी तरुण अयोध्या, साकेत नगरी तरुण अयोध्या, तिथे रामाची बसवली मूर्ती. तिथे रामाची बसवली मूर्ती. अरे आताही उत्साह, आताही उत्साह, तरी बुद्धच येईल. सम्राट अशोक इतका जहाल राजा होता, जहाल. सम्राट अशोक जहाल राजा होता. पण बुद्ध धम्माचा प्रभाव असा पडला, बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन प्रभावित बुद्धत्वाच्या प्रभावित बुद्धत्वाच्या तेज प्रकाशाने प्रभावित बुद्धत्वाच्या तेज प्रकाशा विस्तार पाहू. या हरामखोरांनी, या वैदिक धर्मानी सद्धर्माचा नाश केलं. काय यांनी माहित आहे काय केलं? माझा नागपूर शहर ग्वाही देतो ह्या गोष्टीची, कारण ती नागवंशीयाची नागनगरी होय. तिथे रामटेक आहे, रामटेक. तिथे नागार्जुन भदंत सुरई ससाई यांनी उत्खनन केलं. तिथे भव्य स्तूप सापडलं आणि नागार्जुन नावाचा भिक्षू जो आयुर्वेदाचार्य होता त्याचं तिथे वास्तव्य होतं. पण ते उत्खनन या मनुवादी सरकारने थांबवलं आणि भंते सुरई ससाईला राज्यसभेमध्ये बसवलं. राज्यसभेत बसवून उत्खनन थांबवलं. नाहीतर त्या रामाची टेकडी रामटेक मध्ये पूर्ण बुद्ध बसलेला आहे. बुद्ध सद्धर्माचा नाश करण्या काय केलं ह्यांनी? काय केलं? सद्धर्माचा नाश करण्या देवी देवता पेरती.
तिथे टेकड्या देवी देवता आपल्या नाशिकमध्ये पांडवलेली आहे. पांडवलेली तिथे भव्य स्तूप महाकारुण तथागत भगवान बुद्धाचं सापडलं. माझा कार्यक्रम तिथे होतो नेहमी. सद्धर्मांना नाश करण्या देवी देवता पेरती.
पुरविले जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खानदेशी चवीचे कुसकुशीत कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेफर्स मिळण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेफर्स होय। चविष्ट, हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात। चला तर मग चवदार चटपटीत केळीच्या चिप्स खरेदीसाठी आजच संपर्क साधा 93 70 55 57 20 वरती। आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेफर्स, नाहटा कॉलेज समोर भुसावळ। आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.